बिलकुलच दूर राहतील. अगदी हे सगळे जे गैरप्रकार आहेत, पेपरफुटी आहे, इतर गैरप्रकार आपण आता चर्चिले सगळे, यांच्या तपासासाठी विशेष कृती दल, विशेष टास्क फोर्स आणि विशेष सरकारी वकिलांची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे कायद्यामध्ये. तर आता या अशा प्रकारच्या संघटित गुन्हेगारीवर कारवाई करण्यासाठी ही संपूर्ण यंत्रणा कशा पद्धतीने काम करेल? मला असं वाटतं की त्याच्यामध्ये हे यंत्रणा तयार करणं हे केवळ केंद्र सरकारचं काम नाही आहे. याचं कारण आपल्याला माहिती आहे की शिक्षण हा समावर्ती सूचीतला विषय, म्हणजे राज्यघटनेतली जी कंकरंट लिस्ट आहे, समावर्ती सूची आहे, त्याच्यामध्ये शिक्षण हा विषय येतो. त्यामुळे जसं केंद्राची जबाबदारी आहे तितकीच जबाबदारी ही राज्य सरकारची सुद्धा आहे. आणि मला असं वाटतं की परवा संसदेमध्ये जो कायदा मंजूर झाला तो इतका चांगला आहे, त्याचं प्रारूप इतकं चांगलं आहे की त्या प्रकारचे ते मॉडेल ठेवून जर समजा सगळ्या राज्य सरकारांनी आपापले कायदे केले किंवा असलेले कायदे जर अधिक कडक केले आणि फुलप्रूफ केले, तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून या परीक्षा पद्धतीवरती नियंत्रण मिळवणं किंवा ती परीक्षा पद्धती अधिक स्वच्छ करणं हे शक्य होईल. आता जर आपण महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्राने सुद्धा आत्ता हा जो प्रकार झाल्यानंतर वेगाने पावलं टाकली, जलदगती न्यायालय करण्याची घोषणा झाली, अनेक लोकांना अटक झालेली आहे. आणि तो शेवटी हा जो तपास असतो, हा पोलिसांचा जो तपास असतो, हा प्रामुख्याने राज्य सरकारांनाच करावा लागतो. दरवेळेला तुमच्या मदतीला केंद्रीय यंत्रणा CBI सारख्या येतात असं नाही. त्यामुळं राज्याच्या पोलीस दलांना सुद्धा, सर्व राज्यांच्या पोलीस दलांना सुद्धा अशा प्रकारची एक विशिष्ट कृती दलं, विशेष कृती दलं तयार करावी लागतील. परीक्षांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना प्रशिक्षण द्यावं लागेल. आणि केंद्र आणि राज्य सरकार यांचा ताळमेळ जितका जास्त होईल तितका या पुढच्या काळातल्या परीक्षा या जास्त पारदर्शक आणि चांगल्या होतील असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की आपण जर बघितलं तर देशभरामध्ये लक्षावधी विद्यार्थी दरवर्षी अशा स्पर्धा परीक्षा देत असतात. आणि परीक्षांची संख्यासुद्धा जर आपण बघितलं तर ती शेकडो परीक्षा झालेल्या आहेत अशा प्रकारच्या. कारण वेगवेगळ्या संस्थांच्या परीक्षा पद्धती, प्रवेश परीक्षा आणि भरती परीक्षा या दोन्ही प्रकारच्या परीक्षांची संख्या खूप आहे, बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पण खूप आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाची मदत घ्यायची आणि राज्य आणि केंद्र सरकार या दोघांनी मिळून याच्यावरती उत्तर शोधायचा हाच त्याच्यावरचा मार्ग वाटतो.